ज्या पद्धतीने आमचे सगळेच स्थायी समितीचे सदस्य यशोधर फणसे असतील किंवा आमच्या रमाकांत रहाटे आहेत, आमच्या पाटणकर ताई आहे, यांनी त्या विषयावरती बऱ्यापैकी चर्चा म्हणजे तयारी केलेली होती. आमचं म्हणणं हेच आहे की आपण जी अभय योजना आणली पाण्याची, ती कोणासाठी आणली तर एसआरएमध्ये किंवा झोपडपट्टीमध्ये ज्यांना मीटर लागले आणि अनेक वर्ष बिलं भरली गेली नाही, पाण्याची लाईन त्यांची कट केली जाते, पाणी दिलं जात नाही, सर्वसामान्यातल्या सामान्य जनतेला त्याचा फायदा व्हावा आणि यासाठी आपण ती योजना आणली आणि ती बऱ्यापैकी गरीब मध्यमवर्गीय लोकांना त्याचा फायदा झाला. आता ही जी योजना आज नॉट टेकन झालं याचं कळतंय तो विषय. ह्या योजनेमध्ये कोणाला फायदा आहे? सरळ सरळ विकासा. तो खरं त्याचं काम आहे ती ओसी आणणं आणि ओसी मिळाल्यानंतरच्या मूलभूत सुविधा त्या द्यायला पाहिजे. मग पाणी असेल काय ते सगळे आपण देतो आणि जर ते देत नसतील याचा अर्थ घेत नसतील याचा अर्थ ज्या फुलफिल करायला पाहिजे अटी शर्ती त्या झालेल्या नाही आहेत आणि त्या झाल्या नाहीत तरी पण ह्याच्यामधनं एका योजनेमधनं त्यांना बाहेर काढायचं. सगळ्याच बाजूनी नुकसान आहे. अशाने कुठल्याही यांचा बिल्डर तर घात करतातच आहे, पण मायबाप म्हणून ज्यांच्याकडे आपल्याकडे बघतायत तर त्या योजनेमध्ये अनेक असे लोक आहेत की ते फायदा घेऊन निघून जातील. सामान्य माणसाला काय फायदा? जनतेला काहीच नाही, कारण ते काम तुमचंच आहे आणि ते काम फक्त त्या लॉबीला जर खुश करायचं असेल आणि कारण तिथे बऱ्याच नगरसेवकांचा विरोध पण दिसत होता. तर नॉट टेकन विषय झाला, ठीक आहे, नॉट टेकन झाला, कधीतरी परत येईल तेव्हा तर आम्ही बोलूच या विषयावर. आणि सविस्तर फणसे साहेब आता, कारण त्यांनी त्यावेळेलाही स्टँडिंग चेअरमन म्हणून काम केलं आहे आणि आत्ताही ते आहेत, तर जरा खुलासेवर ते सांगतील त्या विषयाबद्दलचं. काय झालंय मध्ये ठेवा ना, मध्ये ठेवा. बोला, विषय महत्वाचा आहे, बोलू दे. चला, आमच्या विरोधी पक्ष नेत्या त्यांनी आपल्याला सांगितलं की स्थायी समितीमध्ये ओसीसाठी अभय योजना सगळ्या आमच्या सदस्यांनी तयारी केली होती, त्याच्यावर बोलण्याची सगळी माहिती जमा केली होती. परंतु ताईंनी सांगितलं त्याप्रमाणे की चर्चाच घडवायची नाही आणि तो प्रस्ताव परस्पर पाठवायचा. खरं म्हणजे ही ओसी योजना कोणासाठी आहे? ओसी जी देणारी अभय योजना 2016 सालच्या आधीच्या ज्या इमारती, ज्या निवासी आहेत, रुग्णालय आहेत, शाळा आहेत, अशासाठी. खरं म्हणजे ओसी मिळवून देणं ही जबाबदारी त्या जो कोण बिल्डर असेल, ज्यांनी कोणी ही बिल्डिंग बांधली असेल त्याची जबाबदारी असते. त्यांना पार्ट ओसी मिळते. पार्ट ओसी म्हणजे चला तुम्ही, पण ओसी नसताना इमारतीमध्ये राहायला जाणं हे खरं म्हणजे कायद्याच्या विरोधात आहे. तरीसुद्धा विकासक त्या जे ओनर असतील, मालक असतील, त्यांना त्या ठिकाणी घुसवतात. मग त्यांची ते चक्र चालू होतं. एक तर त्यांना पाणी पूर्ण मिळत नाही, पाण्याचा रेट त्यांना जास्त मिळतो, पण ही चूक जी असते ती विकासकाची असते. म्हणजे त्यांनी कुठे विकासाचे जो चार्ज आहे तो भरला नाही, डेव्हलपमेंट चार्ज तो भरला नाही, त्याने फायर ब्रिगेडची जी कंडिशन आहे ती फुलफिल केली नाही, इतर अनेक कंडिशन त्यांनी फुलफिल केल्या नाही, म्हणून महापालिका त्याला ओसी देत नाही. आता ही फुलफिल करण्याची
जी जबाबदारी ही विकासकाची आहे. म्हणजे त्याला जो दंड लावला आहे त्या दंडामध्ये 50% सूट देऊन त्यांना अभय द्यायचं आणि ती ओसी त्यांना द्यायची. मग ही ओसी देताना ज्या राहिलेल्या कंडिशन्स त्यांच्या ज्या आहेत, सगळ्यात महत्त्वाची तर आता इमारती सगळ्या उंच होतात, त्यामुळे फायर ब्रिगेडची युनिट्स तर कंपल्सरी आहे. मुंबई शहराचं, मुंबई महापालिकेचं प्रमुख उत्पन्नसुद्धा जो आहे तो डेव्हलपमेंट चार्ज आहे, ते पैसे भरायचे नाहीत. अग्निशामक सुरक्षा व्यवस्था करायची नाही. इतरही अशा अनेक गोष्टी असतात की त्यांनी एखादा माळा जास्ती बांधला आहे आणि म्हणजे त्याला परवानगी असेल त्याच्यापेक्षा जास्ती माळा बांधला आहे, त्यामुळे त्यांना ओसी मिळत नाही. मी तर अनेक इमारती अशा बघितल्या की पाठ ओसी देऊन हे विकासक लोकांना तिथे राहण्यासाठी प्रवृत्त करतात. पाठ ओसी म्हणजे पूर्ण ओसी नाही. आणि पाठ ओसी असेल तर त्याचा दुसराही एक गैरफायदा लोक घेतात की जसं आमच्या सभाशास्त्रामध्ये आम्ही म्हणतो ऑन लेक. आम्ही भाषण करत असताना, आम्ही सभागृहात बोलत असताना आमचं कंटिन्युएशन आहे. आम्ही जेव्हा नवीन होतो तेव्हा आम्ही बघितलं की बस्तीवाला, RR सिंग ही 14 तास बोलायची. मग एक दिवस झाला की मग ते ऑन लेग आहेत, पुढल्या वेळेला परत चालू. तर त्या पद्धतीने त्या इमारतीचा पूर्ण विकास झाला नाही, त्यामुळे त्याला पाठ ओसी मिळाली. त्यामुळे पुढे अजून काही परवानग्या घेऊन जिथे 16 माळ्याची परमिशन मिळालेली असते तिथे 20 माळ्याची परमिशन घ्यायची त्यांची तयारी असते, त्यामुळे ते पाठ ओसी घेतात. तर ही जी अभय योजना आहे ती आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने ही व्यावसायिकांना मदत करण्याची अभय योजना आहे. आणि त्यामुळे बरोबर आहे, काही इमारतीमध्ये काही इल्लिगल काम झालेलं असतं त्यामुळे त्यांना ओसी मिळत नाही. पण हा नंतरचा विषय आहे. लोकांनी राहायला यायच्या आधी त्या सगळ्या कंडिशनी व्यवसाय म्हणजे जो डेव्हलपर असेल त्यांनीच तो पूर्ण केला पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि त्यामुळे अशा अभय योजनेचा फायदा लोकांना जरूर मिळावा, रेसिडेंट लोकांना जरूर मिळावा. त्यांच्या विरोधात आम्ही नाही, त्यांना मिळाला पाहिजे. परंतु व्यावसायिकाला फायदा होणारी अभय योजना त्याला आमचा विरोध आहे. संपूर्ण योजना जी आहे ती बिल्डर लॉबी किंवा व्यावसायिकांना केंद्रबिंदू ठेवूनच बनवली जाते. हे दिसतंय ना, स्पष्ट दिसतंय. ओसीची जबाबदारी कोणाची आहे कायद्याने सुद्धा जर विचारलं कोणाला तर ओसी मिळवून देण्याची जबाबदारी त्या विकासकाची आहे. आणि त्यामुळे त्या विकासकाला मदत करण्याची अभय योजना आहे. शिक्षणाचा दर्जा सुधारण्यापेक्षा पालिकेने शिक्षणातलं साहित्य म्हणजे टेबल खुर्च्या खर्च करणं अधिक पैसा खर्च केला आहे. त्या संदर्भात काय कसं आहे की रिव्हॉल्विंग खुर्ची, ही फिरणारी खुर्ची, 1-1 लाखाचं टेबल, ह्या ज्या गोष्टी ज्या आहेत खरं म्हणजे मुलांना शिक्षण देण्यासाठी त्याचा दर्जा वाढवणं एक जास्ती गरजेचं आहे. शिक्षक भरती करणं. अनेक शाळांमध्ये शिक्षक मिळत नाही आहे, शिक्षक नाही आहेत. एखादा शिक्षक सगळे विषय शिकवतो. म्हणजे आदित्य साहेबांनी एक स्वप्न बघितलं आणि त्याची त्यांनी पूर्तता पण केली की त्यांनी शाळेचा दर्जा वाढवला, शाळेच्या इमारतीसुद्धा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बनवल्या. त्याच पद्धतीने CBSE चालू केलं, IB चालू केलं, ICSE चालू केलं की नाही. मुंबई महापालिकेमध्ये लोकांना ज्या पैसेवाले जे खूप खर्च करू शकतात अशा लोकांना जे शिक्षण मिळतं ते शिक्षण सामान्य मुलांनासुद्धा मिळावं या दृष्टीने आदित्य साहेबांनी प्रयत्न केला. आणि आता त्यांना जी विद्यार्थी आहेत, आता तुम्हाला त्या विद्यार्थ्यांना शिक्षकही चांगले मिळायला पाहिजेत. आपल्याला सांगतो, आपल्याकडे जे पेमेंट आहे शिक्षकाचं जे वेतन आहे ते प्रायव्हेट शाळेपेक्षा जास्ती आहे. मी अनेक ठिकाणी बघितलं आहे. तर तुम्ही तसे शिक्षक मिळत नाही असं सांगता, तुमची इच्छाच नाही ते शिक्षकांना आणायची. आपल्या वेतनामध्ये शिक्षक काम 100% करतील, पण तुम्ही त्याची भरती तर करा. तुम्ही भरतीच करायची नाही. आज अनेक विषय झाले त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट, सगळ्या गोष्टीला कॉन्ट्रॅक्ट द्यायचा. आपण स्थायी समितीमध्ये बघितलं असेल, प्रत्येक गोष्टीला
म्हणजे दवाखान्यामध्ये काम करण्यासाठी सुद्धा जो कर्मचारी आहे तो सुद्धा कॉन्ट्रॅक्टमध्ये देण्याचा सुद्धा प्रस्ताव आज ते शेवटी कसं आहे की त्यांची मेजॉरिटी आहे ते पास करतात. आम्ही विरोध करतो प्रत्येक गोष्टीला. बाकी ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी होऊ नये. आम्ही स्थायी समितीमध्ये आम्ही पहारेकरी असं म्हणणार नाही, परंतु आम्ही चुकीच्या गोष्टी होऊन देणार नाही याची आम्ही नक्की 100% आम्हाला आदित्यसाहेब उद्धवसाहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही नक्कीच त्याची काळजी घेऊ. कोणती विरोधी अशी काही चुकीची गोष्ट असेल त्याला आम्ही नेहमी विरोध असेल. त्यांना त्यांच्या मेजॉरिटी पास करून द्या, पण आम्ही त्या पद्धतीने कोणत्याही गोष्टीला पुढील विरोध 5 वर्षांनी कळेल की किती लूट झाली. सामान्य जनतेसाठी काम हा ताईंकडे घ्या. ताईं एक मोठा प्री मान्सून एक प्री पाहायला गेलं तर तुम्ही असं म्हणताय की हा विकासकांचं भलं होतं या सगळ्या गोष्टींमुळे. मात्र मुंबईत नाही म्हटलं तरी कोटींच्या खाली फ्लॅट्स मिळत नाही. खूप मोठी इन्व्हेस्टमेंट करावी लागते. आतापर्यंत पालिका प्रशासन कोणतीच कारवाई करत नाही विकासावर त्या प्रमाणावर की ओसी शिवाय तुम्ही त्या फ्लॅटवर यावर ही मदत आहे विकासकाला. खरं म्हणजे ओसीचा म्हणजे ऑक्युपेशन सर्टिफिकेट आहे. तुम्हाला त्या ठिकाणी राहण्याचं म्हणजे जोपर्यंत कंडिशन पूर्ण होत नाही तोपर्यंत तुमचं राहण्याचं. खरं म्हणजे ते बिचारे रहिवाशी फसतात कारण त्यांनी लोन घेतलेलं असतं. लोनचे हप्ते असतात. कुठे इमारती बनत असताना भाड्यावर कुठे राहतात, तिथे भाडं भरायला लागतं. त्यामुळे नाईलाजाने त्यांना प्रवृत्त केलं जातं की ओसी न मिळाल्या बिल्डिंगमध्ये त्यांना राहणं भाग पाडलं जातं. प्री मान्सून हे खरं म्हणजे आज तुम्हाला बोलवलं नाही. सॉरी. शंभर कोटीच्या निविदा काढण्यात आलेल्या आहेत खड्डे बुजवण्यासाठी. पुन्हा एकदा नेमकं तुमचं मत काय आहे? नाही, मुळामध्ये जर CC रोड आपण होऊ घातले त्या CC रोड आजही होत नाही आहेत पूर्णतः. नंतर मेट्रो मोनोमुळे ज्या रस्त्यांच्या खराबी झालेल्या आहेत, DLP ऑलरेडी दिलेली असते. हे सगळं असताना पुन्हा त्याच्यावरती 100 करोड खर्च करणं म्हणजे जर तुम्ही मागचा सगळा आम्ही असताना करताना किती प्रचंड विरोध करत होते की काय गरज म्हणून. तर आज आम्ही तेच विचारतोय की जर CC रोड आपण होऊ घातले, CC रोड आता अगदी 2027पर्यंत पूर्ण होतील असं जर आयुक्तांचं पण म्हणणं आहे आणि तशी खात्री दिली जाते. याचा अर्थ ते CC रोड बनलेत बरेचसे, आणि जर CC रोड बनले तर खड्डे कसे पडले, आणि जर खड्डे पडले तर त्याला तुम्ही परत 100 करोड. मग DLP त्यांची गेली कुठे? या सगळ्या चाललंय, ठरवून करतायत. कुठल्याही याच्यामध्ये मुंबईकरांचं हित हे आजही जपलं जात नाही हे दिसतंय. आता आपण जे आज जमलोय ते पावसाळ्यापूर्वीची तयारी. तुम्ही सगळे होतात. मिठी नदीचं जेव्हा आपण व्हिजिट घेतली, 1% पण काम म्हणजे आपण येतोय म्हणून ती मशीन ठेवली. म्हणजे ते हे तुमचं पण क्रेडिट आहे की आता मुंबईकरांना कळणार आहे आणि त्यामुळे ती मशीन घातली. 1%ही काम कुठेही चालू झालेलं नाही, 1% पण. आणि जर हीच पद्धत राहिली तर आपण प्री मान्सून म्हटल्यानंतर नुसतंच नदीचा गाळ काढणं नव्हे, त्यानंतर धोकादायक काय इमारती, त्यानंतर धोकादायक नदीच्या आजूबाजूला असलेल्यांचं पुनर्वसन किंवा ऐन वेळेला पूर परिस्थिती निर्माण झाली, त्यानंतर पावसाळ्यामध्ये येणाऱ्या आजारांचं, या कुठल्याच सभा मीटिंग किंवा आपण एक 227 आणि जे स्वीकृत अशा जी नगरसेवकांची संख्या आहे तर त्यांना ते सगळं कळलं पाहिजे. याच्यावरती 4 सदस्यांची नियमानुसार सह्या घेऊन आम्ही पत्रही दिलं. 15 दिवस होऊन गेलं. त्या पत्राला साधी मुंबईकरांसाठी आपण जे कायम आम्ही करत आलो आहे, पुढेही करत राहणारच आहोत, तर त्याची दखल नाही घेत. त्या पत्रावर कुठेही सांगितलं जात नाही आहे किंवा ती मीटिंग घ्या आमच्यासोबत घ्या नाही म्हटलं आहे.
सभागृह लावा, विशेष सभागृह लावा. प्रत्येकाच्या मतदारसंघामध्ये अनेक इमारती बनत आहेत. त्या इमारतांची ऑलरेडी ह्यांच्याकडे लिस्टिंग असते, पण नगरसेवकाच्या याच्यातून अधिक कळेल. या कुठल्याही गोष्टी होत नाही आहेत. शेड्यूल, ज्या शेड्यूलवर आपण मलेरिया किंवा डेंग्यू, लेप्टोस असे जे आजार होण्याचे पावसाळ्याचे, मग त्याच्यामध्ये सगळेच आजार आले, तर त्याच्या शेड्यूलची पण औषधं नाही आहेत अशी माहिती मिळते. आणि याच्यासाठी चर्चा व्हायला पाहिजे. कुठेतरी कायम अख्खा दिवस रात्र पक्षीय राजकारण करण्यापेक्षा या असलेल्या प्रशासनावर प्रत्येक म्हणजे एक आयुक्त चांगला असून चालत नाही. आयुक्तामध्ये खाली जी सगळी बसलेली मग अगदी वॉर्ड लेवलपासून जर आपण पाहिलं तर ते सगळं होतं आहे का, तर आजच्या घडीला नाही. आणि त्यासाठी आपण मीटिंग मागितलेली आहे, तर त्याच्यावर कुठेही बोललं जात नाही. आता आपण पाहिलं पुण्यामध्ये एक अवकाळी पाऊस रेग्युलर पण नाही, कमी तासात अख्खं पुण्याची दैना उडवून दिली. आणि पुण्यामध्ये तर आपण पाहतोय की सगळे दिग्गज आहेत, तरी दैना उडाली ना. मग ती दैना वराती मागून घोडे नाचवायच्या आधी आपण जर ह्या गोष्टीला लक्ष दिलं, प्रत्येक गोष्ट रेडी राहिलो, तर त्याची चर्चाच घडत नाही आहे. आणि आयुक्त आपल्याला सांगतायत की ते पाणी नाही भरणार, हे नाही. आता वेधशास्त्र शाळेच्या माध्यमातून कळतं यावेळेला कमी पाऊस पडणार, पण वेधशाळा बऱ्याच वेळेला म्हणजे त्यांचे नेहमीच खरं झालं नाही आहे. आपण अतिवृष्टी होईल ह्या दृष्टीने तयारी केली पाहिजे. कमी पडला तर पुढे पण आहेच, त्या पाण्याला आपल्याला जायचंच आहे सामोरं. त्यामुळे पावसाळ्यापूर्वीची काय तयारी, हे जेव्हा 4 सदस्यांच्या सह्यानी मागितलं जातं जे नियमाने आहे, त्याच्या साधं एक पत्र येत नाही किंवा त्याच्यावरती एक चर्चा घडत नाही, याचा अर्थ काय? म्हणजे काय ग्रँटेड सगळंच? नाही, एकंदर नद्यांचा गाळ किंवा एकंदर पावसाळ्यापूर्वी आपण ज्या स्टॉर्म वॉटर ड्रेन प्रत्येकाच्या गल्ली नाच्यामध्ये जाऊन मशनरी लावून ते कुठेही होताना दिसत नाही. तुम्ही ऐन एप्रिल संपल्यानंतर आणि जर पाऊस चालू झाला तर काय, कारण स्मूथली पाणी वाहून जावं, समुद्राला ते मिळावं, असे आपल्या पूर्ण मुंबईमध्ये ते जाळं आहे. पण आजही आम्ही वरळीमध्ये नाल्यांच्या विजिट घेतल्या, त्याच्यामध्ये नाला डायव्हर्ट झाला, पण तो बॉक्स ड्रेन खाली आहे. म्हणजे तो जातोय की नाही कोणाला काय कळतंय. त्यामुळे इतका ह्या 4 वर्षात तर फारच वाट लावून टाकली आहे. आणि आम्ही तुम्हाला तेच विचारतोय की या 4 वर्षात केलं काय, प्रशासकांनी काम जे केलं आहे ते काय केलं आहे. अवकाळी पाऊस आहेच, येतोच आहे, आणि आत्ता तर वातावरण तसंच होतं आहे. मग आपण नंतर लोकांचं सगळं नुकसान झाल्यानंतर जाग येणार असेल तर ज्याला आपण प्रथा परंपरा एक अलिखित नियम या महापालिकेत आहे, वर्षानुवर्ष चालवत आलो आहे, त्या सगळ्याला म्हणजे जुमानायचंच नाही, हम करायचो कायदा चाललाय असं वाटतंय. नाही, जे केंद्रात चाललंय, जे राज्यात चाललंय की बस आम्हीच राजे, विरोधक आहेच नाही. म्हणजे आम्हाला विरोधक माना तुम्ही ना माना, पण आम्ही ज्या पद्धतीने तुमच्या सोबत येऊन काम करू इच्छितो आणि मुंबईकरांना राहत देऊया. आपल्या राजकारणात चालत राहतील, पण त्या राजकारणामध्ये आपल्या दिलेल्या प्रथा परंपरा ज्या करायच्या आहेत लोकांसाठी त्या होत नाही आहेत. मुंबई महानगरपालिकेचे अनेक प्रकल्प रखडलेले आता मार्गी लागताना पाहायला मिळतात. त्यातला एक प्रकल्प म्हणजे निक्षारीकरणाचा. खारं पाणी गोडं केलं जाईल, मुंबईकरांची तहान आता भागली जाईल. मात्र या प्रकल्पाला किती वर्ष लागतील? तुम्हाला असं वाटतंय का ऑनगोईंग झालंय म्हणून? त्याची चर्चा घडली आहे का? कोणतरी येऊन आपण पाठ ठोकणं असं नाही होणार. 227 आणि 10 म्हणजे सगळ्या नगरसेवकांना त्याची माहिती आहे का? कारण प्रत्येक नगरसेवक त्या वॉर्डमध्ये काम करत असो, त्यामुळे मार्गी लागतायत
ह्यानी बोलावं आणि आपण चालवावं असं नाही होत. खरं म्हणजे उद्धव ठाकरेंच्या काळातील हा प्रकल्प होता, त्यांनी ही घोषणा केली होती. आता या प्रकल्पाचं श्रेय देखील घेतलं जाईल का? श्रेय बघा, श्रेय कोण घेत आहे यापेक्षा लोकांना काय देतोय. श्रेय तर घेणार, याच्यामध्ये आले सत्तेत तर श्रेय तर घेतातच आहे, सगळ्याचं घेतलंय. त्यामुळे श्रेयापेक्षा लोकांना काय देतोय हे महत्त्वाचं आहे. आणि ज्या पद्धतीने आपण धरणावरनं पाणी आणणं, गारगाईचंच घ्या ना, त्या खर्चापेक्षा समुद्राचं पाणी आपण याचं म्हणतोय डिसॅलिनेशन, ते स्वस्त आहे. त्याच्याकडे आतापर्यंत दुर्लक्षच होत आहे. उलट ते होईल तर पाणी जास्त वापरात येईल. काही नाले फक्त पावसातच का साफ केले जातात? ऑलरेडी तिथं टेंडर निघत नाही. हे खरं नियमानुसार आपल्या वर्षातनं 3 वेळा केले. टेंडर निघतं, पण मिळालेल्या माहितीनुसार महापालिका हे नाले साफ करत नाही. नाल्याच्या जागी रॅबिट भरलं जातं. आणि ते आपण काल पाहिलं नाही का, त्या रॅबिटवरच ते सगळं टाकलं जात होतं. नाल्याच्या त्याला डिसेंटिंग बोलतात, डिसेंटिंगच्या जागी रॅबिट भरलं जातं. हा एक मोठा घोटाळा आहे. जर आपण याची चौकशी केली तर नक्कीच आपल्याला नाही आपण ज्या वेळेला या सगळ्या नाल्यांचं रुंदीकरण केलं, त्याच्यावर असलेल्या हट सगळ्या होत्या, जो त्यांना त्या मोकळं केलं, मोकळा श्वास दिला आपण. परंतु ज्या पद्धतीने आता नाल्यांचं म्हणजे आमचा प्रश्न आहे की तुम्ही या मधल्या 4 वर्षात हा जो गोंधळ घालून ठेवला आणि आज जे मॅनपॉवर नाही, मशिनरी नाही, कॉन्ट्रॅक्टर म्हणजे आम्ही आणले गुडघ्यावर, चढादाराने आणून मग गुडघ्यावर आणले म्हणताय. म्हणजे त्या शेवटी कॉन्ट्रॅक्टरनी स्वतःला पाहिजे तेच करून घेतलं आहे. रॅबिट कुठे भरलं जातं तेही तुम्हाला मी सांगतो. रॅबिट हे बांद्रा स्टेशनच्या बाहेर मोठं गोडाऊन आहे रॅबिटचं, तिथं हे रॅबिट भरलं जातं. आणि हे रॅबिटचे जी काटे आहेत हे बोरिवलीला आहे. बोरिवलीचा जो काटा आहे तिथं याची मॅप घेतले जातात. दुसरा प्रश्न आहे, मुंबईच्या घाटकोपरमध्ये 40 शौचालय तोडलेले आहेत. त्यामुळे अनेक समस्या आहेत. त्याला तात्पुरते शौचालय दिलेले आहे आणि त्यामुळे महिलांची मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झालेली आहे. नाही, ही माहिती आत्ता तुमच्या माध्यमातून आम्हाला मिळते. का तोडले, कशाला तोडले. जर आम्हाला एक निवेदन पण आलं, मी स्वतः व्हिजिट करेन की ही काय मनमानी आहे, का तोडले, कोणाला देण्यासाठी तोडले. नवीन बनवण्यासाठी त्यांनी तोडले. चांगल्या कंडिशनमध्ये असलेले तोडले ते आम्हाला कळलंय. म्हणजे माझा लाडका कॉन्ट्रॅक्टर स्कीम चालू आहे आणि प्री मान्सून बद्दल जे म्हणतोय बोला. खरं म्हणजे असं आहे, आम्ही 4 सदस्य स्थायी समितीचे आणि आम्ही लोकांनी सह्या करून एक महापौरांकडे मागणी केली की आम्ही एक विशेष सभा, पावसाळीपूर्व तयारी काय तुम्ही केली याची माहिती आम्हाला तुम्ही द्यावी. नियमानुसार 7 दिवसाच्या आत महापौरांची बैठक घ्यावी लागते. परंतु आजचा काय जवळजवळ 10-12 दिवस होऊन गेले, अजूनपर्यंत ती मीटिंग घेतली नाही. उद्या आमचं सभागृह आहे, या महिन्यातच पहिलं. खरं प्री मान्सूनची जी तयारी आहे त्या तयारीमध्ये तुम्ही काय केलं आहे, नाले सफाईसाठी काय केलं आहे. आम्ही ज्याला स्थायी समितीमध्ये बघतो तर आयुक्तसुद्धा हतबल होताना सांगतात की नाही कॉन्ट्रॅक्टर कोण हेच भरत नाही आहे, टेंडरच भरत नाही. त्यामुळे हाच त्यात कॉन्ट्रॅक्टरला सांगायचं की तू नाले सफाई पुढे कर. म्हणजे त्याच्याकडनं हात जोडणी करून त्याच्याकडनं कामं करून घ्यायची. तर ते काय येत नाहीत, ते आपल्याला वेटीस का धरतात. कॉन्ट्रॅक्टर वेटीस धरतात, याचा अर्थ की आम्ही नाही भरणार आणि सगळे एकत्र मिळून भरतात. तर हे याच्यासाठी प्रशासनाने काय निर्णय घेतला आहे. ते दरवर्षीचं झालं आहे. दरवर्षी कॉन्ट्रॅक्टर हात वरती करतात, मग त्यांना विनवणी करायची आणि विनवणी केल्यावरती मग ते कामं करतात. आजपर्यंत आमच्या माहितीप्रमाणे जो आम्हाला माहिती दिली स्थायी समितीमध्ये 5%सुद्धा नाले सफाई झालेली नाही. काही ठिकाणी तर सुरुवातही झालेली नाही. तर ह्याच्यासाठी आपण काय केलं ह्याची माहिती आम्हाला मिळावी. आता आपण बघितलं असेल, पुण्याला पाऊस पडला आणि काही वेळातच काही तासातच पूर्ण पाण्याखाली गेलं. पुण्याला खासदार कोणत्या पक्षाचा आहे, पुण्याला आमदार कोणत्या पक्षाचे आहेत
पुण्याला सत्ता कोणत्या पक्षाची आहे. आता हे जे काय ट्रिपल इंजिन सरकार म्हणजे आमचं 3 इंजिनचं हे आहे, तिथे अशी अवस्था असेल तर मुंबई शहरामध्ये काय होईल. आता मुंबई शहरामध्ये प्री मान्सूनचं प्रत्येक वेळेला सभा होते. महापौर आमचे जे महापौर होते सगळे महापौर किशोरीताईपासून त्याच्या आधी सगळे ते प्रत्येक वेळेला एक गटनेत्याची बैठक घ्यायची आणि आयुक्तांना बोलवायची आणि आयुक्तांकडनं प्री मान्सूनची पूर्ण माहिती घ्यायची. आज ती परिस्थिती अजूनपर्यंत झालेली मी ऐकली नाही की अजूनपर्यंत प्री मान्सूनबद्दल गटनेत्यांची बैठक झाली आणि त्यामध्येही चर्चा झाली. अजून तसं झालेलं नाही. आणि ह्याच्यामध्ये कसं असतं, नुसतं नालेसफाई हा विषय नसतो, आरोग्याचा विषय असतो. समजा जे साथीचे रोग आहेत त्या साथीच्या रोगासाठी तुम्ही औषधं किती आणली आहेत, ती तुमच्याकडे पुरेशी आहेत का, ती तुमच्या प्रत्येक हॉस्पिटलमध्ये आहेत का. इमर्जन्सीमध्ये आज कॉटची व्यवस्था अशी आहे की कॉटच्या वरती खाली पेशंट आहेत. जर एखादं समजा पावसामध्ये एखादी साथ आली तर त्यावेळेला तुम्ही काय करणार आहात, कोणत्या पद्धतीने तुम्ही उपाययोजना करणार. ह्या सगळ्यांची आम्हाला माहिती मिळायला पाहिजे. यापूर्वी आपल्याला तुम्हाला सांगतो, दरवर्षी आमचे आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेब आमच्या शिवसैनिकांची बैठक घेतात, सगळ्या शाखाप्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतात, रंगशारदामध्येच घेतात आणि त्या बैठकीमध्ये त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना सूचना देतात की तुम्ही ह्या पावसाळ्यामध्ये काय करायचं आहे, तुम्ही पावसाळ्यामध्ये नालेसफाईवरती कसं लक्ष ठेवायचं आहे, लोकांना मदत कशी करायची आहे, ह्या सगळ्या गोष्टीचं आणि औषधं आणि आम्हाला आदेश देतात प्रत्येक नगरसेवकाला की तुमच्याकडे आरोग्य शिबिरं घ्यायची तुम्ही व्यवस्था करा. तर ह्या गोष्टी उद्धव साहेब पक्ष म्हणून घेतात. तर मला वाटतं आयुक्तांनी सुद्धा मुंबई महापालिकेच्या दृष्टीने नगरसेवकांना विश्वासात घ्यावं, गटनेत्यांना विश्वासात घ्यावं आणि ही माहिती द्यावी. हा आमचा उद्देश होता की ही विशेष सभा लावा. पण अजूनपर्यंत ही विशेष सभा लावली नाही, कारण आमच्या मार्फतच ह्या गोष्टी लोकांपर्यंत पोचणार आहेत की तुम्हाला त्यावेळेला नंबर द्यायचे की ह्या नंबरला तुम्ही टोल फ्री नंबर आहे, ह्याच्यावर फोन करा, तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जागा मिळेल, तुमचा नाला भरला नसेल, तुमचा नाला साफ झाला नसेल तर हे फोटो काढा आणि या ठिकाणी पाठवा. ही सगळी माहिती प्री मान्सून बैठकीमध्ये देता आली असती, ती अजून दिली नाही. आता राहिले फक्त 1 महिना. आता काही लोक अंदाज करतात की मे महिन्याच्या गेल्या वर्षी पण बघितलं असेल, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच पाऊस पडायला सुरुवात झाली होती. ते कधी होऊ शकतं. आज नक्की 100% आम्ही ह्या विषयावरती आता आमचे विरोधी पक्षनेते आमच्या ताई त्याच्यावर निर्णय घेतील. आम्ही त्यांना विनंती केली आहे, सगळ्यांनी विनंती केली आहे, त्या ह्या गोष्टीवरती निवेदन करतील. मला तुमच्या माध्यमातून मी पाहिलं आता पोलीस काय करत होते आणि महापौर कशा पद्धतीने गेल्या. कारण महापौरांकडे तामझाम असतोच ना आपला. खरं म्हणजे त्यांचा जो बॉडीगार्ड आहे किंवा काय त्यांनी पुढे जाऊन सांगायला पाहिजे होतं. पण जर आपण त्या कशा पद्धतीने गेल्या, पण जे होत आहे ते चुकीचं होत आहे. म्हणजे कुठलाही मुंबईचा महापौर आहे, कोणाच्या पक्षाच्या म्हणण्यापेक्षा मुंबईच्या महापौरची ही एक वेगळी इमेज आहे. त्या इमेजला कोणाकडूनच तो धक्का लागता कामा नये. आम्ही त्याची काळजी घेतो, कारण शेवटी ही मुंबई आहे, मुंबई सर्वांची आहे. आणि ज्या पद्धतीने जे घडतं आहे ते चुकीचं घडतं आहे मला वाटतं. कारण मध्ये पण एक उद्घाटन झालं त्यांचाही अपमान केवढा मोठा झाला. एखाद्या लहान मुलासारखा धावत धावत खुर्ची मिळते का, खुर्ची नाहीच मिळाली. हा अपमान आहे आणि तो जाणून बुजून होत आहे का असं तुमचं म्हणणं आहे तर तेच उत्तर देतील की करतोय की नाही करतोय. मुंबईचं महत्त्व ठरवून म्हटलं तर ते आता दिसतंय की मुंबईमध्ये महाराष्ट्रात संपूर्ण ठरवूनच होत आहे. मुंबईला शाळांचाच घ्या ना, कितीतरी शाळांच्या इमारती पाडल्या जाते न सांगता. C1 कॅटेगरीमध्ये आणायचं वगैरे. म्हणजे मध्यमवर्गीय किंवा गरीब यांना कुठेही त्या शाळेचं हे नाही होत आहे.
5.75 बोला ना. अरे ते एक विषय राहिला आणि महत्त्वाचा विषय ते कुठल्या ह्याच्यामध्ये पाहिजे होता? 5.75 जे त्यांना अधिकार दिलेत ना, आज 65 कोटीचे खरा प्रस्ताव आले होते. तुमचा विचार आहे 5.75 जी नाही ज्या पद्धतीने आयुक्तांना अधिकार दिले जात आहेत, इथे नगरसेवकांचे अधिकार कमी केले जात आहेत. ज्याचं म्हणजे 5 लाखापासून 75 लाख याच्यामध्ये सगळे टेंडर आणायचे आणि ते पास करायचे. आज किती कोटी? 65 कोटी आयुक्तांनी पास करून घेतले. आम्हाला आम्ही जेव्हा महापालिकेत आलो त्यावेळेला प्रत्येक वेळेला आयुक्त आणलेले प्रस्ताव नक्कीच बरोबर असतात असं नाही. अनेकदा ते आम्ही रोखले, नीट करून घेतले किंवा आम्ही ते दप्तरी पण दाखल करून टाकले. त्यामुळे अशा पद्धतीने जर आत्ताच कोणीतरी प्रश्न विचारलेला मुंबईचं महत्त्व कमी होतं आहे का, तर मुंबईचं महत्त्व एका व्यक्तीच्या हातात देणं. मग लोकप्रतिनिधींचं काम काय? जे लोकप्रतिनिधी प्रत्येकजण आपापल्या याच्यातली कामं सुचवून जे आयुक्तांमाध्यमातून येत आहे ते अधिकारच काढून घेतलं जातं. आणि आपल्याकडे तो नियम आहे 50 टीटी आहे ना. 50 टीटीच्या ह्याच्यामध्ये म्हणजे अगदी प्रभाग समितीला पण छेद दिला जातोय. ज्या 50 टीटी 72 याच्या 50 टीटी 5 लाख ते सगळ्याला प्रॉब्लेम होते. सविस्तर फंचे पण बोलतील त्याच्यावर, कारण ह्याच्यामध्ये स्टँडिंग मध्ये आहे. मी बोलतो म्हणजे स्थायी समितीमध्ये आहे म्हणून बोलतो, अधिकार ताईंचा नाही स्टँडिंग मध्ये आहात म्हणूनच. काही गोष्टी तिथे ज्या कळतात आम्हाला. खरं म्हणजे कसं आहे की गेल्या 3 महिन्यापासून आम्ही बघतो आमचा जो अजेंडा 47 जर आमच्याकडे हे असतील विषय असतील तर त्यातले जवळजवळ 25पेक्षा अधिक विषय हे फक्त 72, 66 ह्याच कलमाद्वारे 69 ह्या कलमाद्वारे 2011 साली जो आयुक्तांना अधिकार दिला गेला की त्यांनी इमर्जन्सीमध्ये म्हणजे अतिशय जरुरीच्या विषयामध्ये एक अधिकार त्यांनी घेतला की 5 लाखापासून 75 लाखापर्यंतचे जे प्रस्ताव असतील ते पास करू शकतात. आता ह्याच्यामध्ये आम्ही एक बघितलं आहे, आम्ही गेल्या प्रत्येक वेळेला मी तर त्या स्थायी समितीला आम्ही सगळेच म्हणजे आम्ही ऑब्जेक्शन घेतो, परंतु ते काय मेजॉरिटीच्या जोरावरती ते पास करून घेतात. आज 65 कोटीचे होते. त्याच्या आधीसुद्धा म्हणजे आतापर्यंत मला वाटतं 2-3 महिन्यामध्ये 300-400 करोड त्यांनी मंजूर करून घेतले फक्त आयुक्तांच्या अधिकारामध्ये. खरं म्हणजे प्रभाग समितीची स्थापना जी 50 टीटीच्या अंतर्गत झाली त्यावेळेला 5 लाखापर्यंतचे प्रस्ताव पास करण्याची जी ही होती मंजुरी करायची जी अधिकार होता तो अधिकार प्रभाग समितीला होता. आज प्रभाग समितीचा तो अधिकार जवळजवळ बाजूला गेला. त्याच्यानंतर त्याच्या वरचे असतील तर ते स्थायी समितीमध्ये यायला पाहिजे. स्थायी समिती अध्यक्षांना आम्ही वारंवार सांगतोय की आम्ही तुमच्यासाठी मांडतोय, तुमचे अधिकार कमी करतायत. एक काम असेल तर ते 3 भागामध्ये डिवाइड करायचं, एकाच कॉन्ट्रॅक्टरला द्यायचं. म्हणजे 75 लाखाचं काम असेल तर ते 20-20 काम करून ते काम त्या कोणत्या कॉन्ट्रॅक्टरला द्यायचं. तर मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये आमच्या अधिकारावरती गदा आणली जाते आणि पुढेही खूप त्रासदायक होईल. एकदा हा अधिकार दिला आणि आजच्या ह्याच्यामध्ये सभेमध्ये आम्ही जेव्हा बोललो त्यावेळेला आम्हाला असं कळलं की स्वतः स्थायी समिती चेअरमनसुद्धा नाराज आहे. त्यांनी पत्र दिले आयुक्तांना की हे तुमचे वारंवार जे प्रस्ताव येत आहेत त्या प्रस्तावाबद्दल आम्हाला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. मला असं वाटतं की आम्ही सर्व पक्ष मिळून, आमचे विरोधी पक्षनेते आहेत आई त्याच्यामध्ये पुढाकार घेतीलच, एक सभा तरतुबी त्यासाठी आणायला पाहिजे की आयुक्त मनमानी कारभार करत आहेत. आणि आयुक्त करतात म्हणण्यापेक्षा तुम्ही जर ते प्रस्ताव बघाल ना तर सहाय्यक आयुक्त खाली बनवतात आणि वरती कमिशनची मंजुरीने पास करतात. म्हणजे सहाय्यक आयुक्त हा खरं म्हणजे प्रभाग समितीच्या अध्यक्षाला बांधील आहे, परंतु तो परस्पर
प्रभाग समितीकडे प्रस्ताव न आणता ते परस्पर प्रस्ताव डायरेक्ट आयुक्ताकडे पाठवतात, तिथे मंजूर करून घेतात. आणि विषय पण जर आपण बघाल तर ते असे काही इमर्जन्सीचे विषय नाही आहेत. आम्ही तो देवनारचा एक विषय होता, त्या देवनारच्या इलेक्ट्रिक वायरिंग करायचा एक प्रस्ताव होता. आता अशी ही काही इमर्जन्सीचं नव्हतं, त्या आधुनिकरणाचं काम, आधुनिकीकरण करण्याचं काम आहे, तोही प्रस्ताव आमचा होता त्यावेळेला. आणि असं असताना सुद्धा हे आमच्या अधिकारावरती गदा आणतात. मला तर वाटतं की ताई एखादी सभा तोही मांडली तर सर्व पक्ष त्यांना सपोर्ट करेल, ही परिस्थिती आहे. आणि त्यांनी करावं, कारण अधिकार सगळ्या नगरसेवकांचा आहे. आम्ही मांडण्याचं काम करणार आहोत, कारण सर्व लोकप्रतिनिधी जे महानगरपालिकेमध्ये निवडून येतात त्यांच्या जर अधिकारांवर सगळ्या गोष्टींनी जर बंधनं येत असतील तर लोकशाहीचा अर्थ काय? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.